महाराष्ट्र घडवण्यासाठी मनसेचा नवा प्रयत्न, राज यांच्याकडून नवे संकेतस्थळ प्रकाशित, महाराष्ट्र पुढचा नामक नवे संकेतस्थळ सुरू। गृहमंत्री फडणवीसांवर राज यांचा निशाणा, महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था ढासळली, अंमली पदार्थ अपहरण मुद्द्यावर गृह विभागावर राज ठाकरे यांचा निशाणा। कोस्टल रोड मराठी माणसाच्या मुळावर, राज ठाकरेंचे मुंबईच्या विकासावर प्रश्नचिन्ह। राज ठाकरेंच्या निशाणावर फडणवीसांच्या विकासाच्या दाव्यावर राज ठाकरे यांचा सवाल, महाराष्ट्रावर 11 लाख कोटी कर्ज, महाराष्ट्रातील शहर बकाल, राज ठाकरे यांची टीका। देशाला करमणुकीत गुंतवलंय, मनसैनिकांना राज ठाकरेंचा आदेश, इंस्टाग्राम बघणं सोडा। भारतानं इराणला साथ द्यायला हवी होती, राज यांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा। मनसेकडून फेरीवाला विरोधी मोहिमेवर टीका, बांगलादेशी फेरीवाल्यांना मोदींनी कर्ज का दिलं, संदीप देशपांडे यांचा थेट सवाल। गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर एंजिओप्लास्टी, पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये एंजिओप्लास्टी, प्रमोद सावंत यांची प्रकृती स्थिर। पवईत चावट, मराठी तरुणाला चोपलं, मराठी तरुणीला अश्लील मेसेज पाठवल्यानं संताप। अशोक खरात प्रकरणात कारवाई, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं, फडणवीसांनी 2 आठवड्यापूर्वीच दिले होते कारवाईचे आदेश, विश्वसनीय सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती। खरातचे लागेबांधे दूरवर असल्यानं मुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशी करावी, सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांची मागणी। खरातमुळे चाकणकर यांच्या मागची कटकट कायम, महिला आयोगाच्या पदावरून चाकणकरांना हटवा, पत्रकार परिषद घेत रुपाली ठोंबरे पाटलांची मागणी। बोंधुबाबा खरातच्या फार्म हाऊसची झाडाझडती, तेजस्विनी सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी ही स्थापन। आमदार धनंजय मुंडेंचा इशारा नेमका कुणाकडे, सार्वजनिक वक्तव्यात मुंडे म्हणाले, मोठमोठे नेते त्यांना संपवायला निघाले होते। गडचिरोली पोलिसांसमोर 11 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, माओवाद्यांवर होतं 68 लाख रुपयांचं बक्षीस। या ऍसिड हल्लेखोराला तुम्ही पाहिलंय का, संगमनेर पोलिसांचं आवाहन, हल्लेखोरांचे पोलिसांनी रेखाचित्र केलं प्रसिद्ध। तृतीयपंथीय व्यक्ती सुधारणा विधेयकाला विरोध, पुण्यात तृतीयपंथीयांचे केंद्र सरकार विरोधात आंदोलन। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला रात्रीतून मुसळधार पावसानं झोडपलं, वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे काढणीला आलेलं पीक गेलं। अवकाळी आणि गारपिटीचा शेतीला फटका, हिंगोलीत गहू, ज्वारी, हरभरा पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, सरकारनं नुकसानीचा पंचनामा करण्याची शेतकऱ्यांची मागणी।